बोल सियापति रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांची जयंती आहे असे आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आजच्या आपल्या या सभेमध्ये नुकतंच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री, खासदार आणि आता भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील मोदीजी, माजी राज्यमंत्री प्रणय फुकेजी, आमदार प्रवीण दटकेजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि 17 तारखेला आपलं मतदान झाल्यानंतर 3 डिसेंबरला पुन्हा एकदा आमदार म्हणून जे शपथ घेणार आहेत ते आपले लाडके नानाभाऊ मोहोळ, संतोष जैनजी, प्रियवरसिंग ठाकूरजी, रामकृष्ण वाकोडेजी, अजय धोलेजी, ओमकार दरबाटेजी, डॉक्टर पात्रीकरजी, वामनरावजी राऊत, राधाबाई राऊत, त्याचप्रमाणे प्रफुल्लताई त्रिवेदी, आमचे अशोकराव धोटे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा नानाभाऊंच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी पिपल्याला संसारमध्ये येण्याची मला संधी मिळाली। खरं म्हणजे आपण सख्खे शेजारी आहोत। नागपूरचं आणि तुमचं नातं हे सख्या भावाचं नातं आहे। त्यामुळे इथे आल्यानंतर आपल्या घरी, आपल्या लोकांमध्ये, आपल्या परिवारात आल्याचाच भास मला होतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी नमस्कार करतो, प्रणाम करतो। नानाभाऊ खरं म्हणजे आमचे अतिशय जुने स्नेही आहेत आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा नेता कसा असावा तर तो नानाभाऊ मोहोळ यांच्यासारखा असावा। इतक्या वर्षामध्ये नानाभाऊंच्या स्वभावात कुठला बदल नाही, त्यांच्या मेहनतीत कुठली कमतरता नाही। सामान्य माणसाचे दुःख समजून घेऊन जेवढी आपली क्षमता असेल तेवढ्या क्षमतेने ते दूर करण्याचं काम हे गेले अनेक वर्ष नानाभाऊ करतायत। आणि आपण सगळ्यांनी बघितलं मागच्या काळामध्ये दुर्दैवाने ते आमदार नव्हते तरी देखील नानाभाऊ घरी बसले नाहीत, नानाभाऊ थांबले नाहीत। कोविडचा काळ असो की इतर कुठलीही आपत्ती असो, नानाभाऊ सातत्याने जनतेची सेवा करत राहिले। आणि म्हणूनच ज्यांना जिल्ह्याचा नेता म्हणून मुख्यमंत्री बनवलं ते बजरंगबलीला काही देऊ शकले नाही, केवळ शब्द दिला, पण तोही पोकळ शब्द दिला। पण नानाभाऊ आमदार नसतानाही शिवराजजींच्या पाठीमागे लागून 314 कोटी रुपये जाम सावलीला आणून बजरंगबलीची सेवा करू शकतात। त्यामुळे यावेळी बजरंगबलीचा आशीर्वाद हा नानाभाऊंनाच मिळणार याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। पण केवळ एवढंच नाहीये, कमलनाथजींना केवळ बजरंगबलीचा शाप नाहीये। खऱ्या अर्थानं या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली, खऱ्या अर्थानं स्वराज्य काय असतं ते दाखवून दिलं। 18 पगड जातींना एकत्रित करून त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय जे अखिल हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे, त्यांचा पुतळा तोडण्याचं पाप हे कमलनाथजींच्या सरकारमध्ये झालं। आणि तोच पुतळा, भव्य दिव्य अशा प्रकारचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा जिच्या कपाळे पाहून आपल्याला मिळेल, तो लावण्याचं काम शिवराजजींच्या सरकारमध्ये झालं।
मी निश्चितपणे सांगतो की शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडणारे हे रामाचे असूच शकत नाही, ते औरंगजेबाचेच असू शकतात. त्यामुळे संसरची जनता औरंगजेब प्रेमींच्या सोबत जाणार आहे की श्रीराम प्रेमींच्या सोबत जाणार आहे, हा प्रश्न देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या समोर मी मांडतो. आणि मला विश्वास आहे, खरं म्हणजे निवडणूक जशी जवळ येते तसे तसे आमचे काँग्रेसचे लोक हिंदू बनतात. हे चुनावी हिंदू आहे. हे मंदिरामध्ये जातात, हे दर्शन करतात. निवडणूक आली की मंदिर आणि निवडणूक संपली की बँकॉक, अशा प्रकारचं यांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचे नेते, काल परवा मी कमलनाथजींचं स्टेटमेंट पाहत होतो. ते म्हणाले राम मंदिर पे राजनीति चल रही है और हम भी सनातन को मानते हैं. कमलनाथ जी, आप अगर सनातन को मानते हैं तो मैं आपसे सवाल पूछना चाहता हूं कि जिस समय सुप्रीम कोर्ट में राम मंदिर का मसला चल रहा था और जिस समय मनमोहन सिंह जी की आपकी कांग्रेस की सरकार थी, उस समय आपने हलफनामा क्यों दिया कि इस बात का कोई सबूत नहीं है कि राम जी अयोध्या में ही पैदा हुए थे. कितना दुर्दैव है. राम जी कहां पैदा हुए, अब इसका बर्थ सर्टिफिकेट देना पड़ेगा. ये कांग्रेसियों की फितरत हमने उस समय भी देखी. और जिस समय सुप्रीम कोर्ट में केस हुई राम सेतु को तोड़ने की, राम सेतु को तोड़ा जा रहा था और सारे लोग भाजपा के सुप्रीम कोर्ट में गए. हमने कहा इसको तोड़ा नहीं जा सकता, ये तो प्रभु श्री राम जी ने तैयार किया हुआ सेतु है. लंका के विजय में सारे के सारे वानर इसी सेतु से गए थे और लंका पर विजय मिलाकर हमने सीता माता को वापस लाया था. उस समय इन्हीं कांग्रेसियों ने कोर्ट में हलफनामा दिया और कहा राम सेतु नाम की कोई चीज है ही नहीं, ये तो बहुत ही काल्पनिक इस प्रकार का राम सेतु है और ये कल्पना को वास्तविकता नहीं माना जा सकता, इसलिए इसको तोड़ने की इजाजत दे दी जाए. ये कहने वाले कांग्रेसी अब चुनाव आ गया तो कहते हैं हम भी सनातनी है, हम भी सनातन को मानते हैं. अरे ये चुनावी लोग हैं और इनके एक नेता, इन्होंने तो अभी इंडिया अलायंस तैयार किया, उस इंडिया अलायंस का एक नेता कहता है ये सनातन तो कोरोना जैसा है, इसको समूल नष्ट कर देना चाहिए. कांग्रेस के जो अध्यक्ष है खरगे जी, वो खरगे जी का बेटा प्रियांक खरगे जो कर्नाटक में कांग्रेस का मिनिस्टर है, वो कहता है कि ये सनातन में और डेंगू मलेरिया में कोई अंतर नहीं है. जैसे डेंगू मलेरिया खत्म करना पड़ता है वैसे सनातन को समाप्त कर देना चाहिए. कोई नादान लोगों को बता दो, अरे हजारों हजारों साल तक इतने आक्रामकों ने आकर इस सनातन पर प्रहार किया, सनातन समाप्त नहीं हो गया, आक्रमणकारी सारे समाप्त हो गए. क्योंकि ये भारत की संस्कृति है, ये सनातन संस्कृति है, ये पुण्य पुरातन है, ये नित्य नूतन है. इस प्रकार की हमारी संस्कृति और हमारे संस्कारों को मिटाने का काम कांग्रेस के माध्यम से चल रहा है. दोस्तों, ये चुनाव एक बहुत महत्वपूर्ण चुनाव है. ये केवल मध्य प्रदेश का चुनाव नहीं है, ये चुनाव आने वाले समय में भारत कहां जाएगा, मध्य प्रदेश कहां पहुंचेगा, हमारे आने वाले संतानों का क्या होगा, हमारी पीढ़ियों का क्या होगा, ये सारी चीजें तय करने वाला ये चुनाव है. क्योंकि जिस प्रकार से पिछले 9 सालों में हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने भारत को एक नई पहचान दी है, भारत को विकास की राह पर वो लेकर गए और दुनिया में एक ऐसा अजूबा प्रधानमंत्री मोदी जी ने तैयार किया कि लोगों ने पहली बार देखा गरीबों का विकास करते हुए भी देश आगे बढ़ सकता है, गरीबों के साथ देश आगे बढ़ सकता है. केवल मुट्ठी भर लोगों का विकास नहीं तो गरीबों का विकास करने का मॉडेल हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने तैयार किया. आपण बघितलं असेल, गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी राबवला. या देशामध्ये राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. राजीवजींना कोणीतरी विचारलं, राजीवजी भारत मागे काय, राजीवजी भारतात गरिबी काय, राजीवजी भारतातला शेतकरी हा मागे काय, राजीवजी सांगा भारतातलं गाव या ठिकाणी अविकसित काय. राजीव गांधींनी सांगितलं काय करू,
मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर 15 पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात, 85 पैसे भ्रष्टाचारामध्ये चालले जातात. ही काँग्रेसची देण होती. मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आणि मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा. गेल्या 9 वर्षामध्ये मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना या ठिकाणी केल्या आणि या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, कोणालाही 1 पैसा कोणाला द्यावा लागला नाही. आता कोणी दलाल नाहीच आहे. या ठिकाणी किसान सन्मान योजनेचे 2000 रुपये आज आपल्या खात्यात पोहोचले. कोणाला जावं लागलं, कोणाला भेटावं लागलं, कोणाला दलाली द्यावी लागली. मोदीजींनी व्यवस्था कशी केली? मोदीजी दिल्लीहून बटन दाबतात, पैसा थेट तुमच्या खात्यामध्ये येतो. आता कोणी मध्यस्थ नाही, कोणी दलाल नाही, कुठला भ्रष्टाचार नाही. आज हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना, महिलांना, मजुरांना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहेत. एक अशी व्यवस्था मोदीजींनी तयार केली आहे की ज्या व्यवस्थेमध्ये आता कोणीही दलाल या ठिकाणी नाही आहे. तुम्ही बघा, आज एकट्या मध्य प्रदेशमध्ये 46 लाख लोकांना मोदीजींनी पक्क घर दिलं. 46 लाख लोकांना मोदीजींच्या नेतृत्वात आणि शिवराजजींच्या नेतृत्वात 75 वर्ष जे लोक झोपडीमध्ये राहत होते आज आपल्या पक्क्या घरामध्ये राहत आहेत. 1 नव्या पैशाची दलाली दिली नाही, कोणाला 1 रुपया देखील दिला नाही, कोणाला चहा देखील पाजला नाही. त्या 46 लाख लोकांना घर देण्याचं काम या ठिकाणी झालं आहे. आज एकट्या मध्य प्रदेशामध्ये 1,36,00,000 लोक गरिबी रेषेच्या वर आले. हे कमाल मोदीजींनी आणि शिवराजजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज गरीब कल्याण योजनेमध्ये मध्य प्रदेशातल्या 5 कोटी परिवारांना मुफ्त राशन देण्याचं काम हे मध्य प्रदेशची सरकार मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, शिवराजजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी करते. 3,36,00,000 लोकांना आयुष्यमान योजनेचं कार्ड मिळालं आणि या कार्डमुळे 5 लाखापर्यंतचा आता इलाज मोफत होणार आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, आता तर अशी व्यवस्था झाली आहे की संसरवाल्यांनी आपलं कार्ड नागपूरला दाखवलं तरी चालते. आता तुमचं कार्ड केवळ मध्य प्रदेशात नाही, तुम्ही देशात कुठेही जा आणि ते कार्ड दाखवा. 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत करून दिलेला आहे. हे काम मोदीजींच्या आणि शिवराजजींच्या नेतृत्वात आपण पाहतोय. आज 64 लाख घरांमध्ये पिण्याचं पाणी हर घर जल योजनेतनं मध्य प्रदेशमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये पोहोचलं. प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी आणि शिवराजजींनी या ठिकाणी केलं. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 82 लाख घरांमध्ये गॅसचं सिलेंडर गेलं आणि आता गॅसवर 400 रुपये सबसिडी देण्याचं काम देखील माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं. प्रत्येक महिलेला चुलीपासून मुक्ती देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालंय. आज जनधन सारख्या अकाउंटमुळे 3 करोड 7 लाख महिलांना त्या ठिकाणी जनधनचं अकाउंट मिळालं. आज त्या जनधन अकाउंटचा फायदा काय? शिवराजजी जेव्हा लाडली बहिणाचे पैसे पाठवतात तेव्हा या जनधनच्या अकाउंटमध्येच ते पैसे येतात. मोदीजींनी कोविडमध्ये पैसे दिले, या अकाउंटमध्येच ते पैसे आले. कोणाकडे चक्रा मारायची आवश्यकता नाहीये, थेट हे पैसे या ठिकाणी होत आहेत. फसल बीमा योजनेमध्ये या ठिकाणी 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपये मोदीजींनी आणि शिवराजजींनी दिले. आणि एवढंच नाही तर जवळजवळ 72,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते या ठिकाणी मोदीजींनी आणि शिवराजजींनी केले. इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बंधू भगिनींनो, याचं एकमेव कारण काय आहे? याचं एकमेव कारण आहे डबल इंजिनचं सरकार आहे. मोदीजींचं सरकार, शिवराजजींचं सरकार, दोन्हीकडे भारतीय जनता पार्टी ताकदीनं तुमच्या विकासाकरता त्या ठिकाणी पुढे चालली आहे. आपण बघितलं 15 महिन्यांकरता कमलनाथजींचं सरकार आलं होतं. या 15 महिन्यामध्ये कमलनाथजींनी केवळ योजना बंद करण्याचं काम केलं. एकही योजना नाही. योजना तर बंद केल्याच, पण इतक्या वर्षाच्या मेहनतीनं शिवराजजींनी जे लोड शेडिंग बंद केलं होतं त्या 15 महिन्यात लोड शेडिंग देखील सुरू झालं. पुन्हा शिवराजजींना यावं लागलं, तेव्हा लोड शेडिंगवर काबू आणता आला. हे 15 महिने शिवराजजींचे आपण, हे 15 महिने कमलनाथजींचे आपण बघितले.
पण हे खूप हुशार लोक आहेत. आता निवडणुका आल्या की एका ठिकाणी कमलनाथजी जातात, दुसरीकडे राहुल गांधी जातात, तिसरीकडे प्रियंका गांधी जातात, चौथीकडे खडगे जातात आणि प्रत्येक जण काहीतरी वेगळंच सांगतो. प्रत्येक जण मनात येईल ते आश्वासन देतो. आता तर हे अशी आहे, तुम्ही विचारलं आम्हाला ताजमहाल बनवून द्याल का, तर तेही बनवून द्यायला तयार आहे. त्यांचं आश्वासन पक्का आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, यांना एवढंच विचारा, अशाच प्रकारची आश्वासनं देऊन तुम्ही छत्तीसगडमध्ये निवडून आला होता, एक तरी आश्वासन पूर्ण झालं का? एकही आश्वासन छत्तीसगडचं पूर्ण करू शकले नाही. असंच आश्वासन देऊन राजस्थानमध्ये निवडून आले होते, एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. आता कर्नाटकला निवडून आले, आता कर्नाटकमध्ये लोक डोकं बळवून घेत आहेत, दिलेलं एकही आश्वासन हे पूर्ण करत नाही. आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हे असे लोक आहेत. आपण गजनी सिनेमा पाहिला होता, त्या गजनीमध्ये तो जसं सगळं विसरायचा, हे सगळे राजकीय गजनी आहे. हे जशी निवडणूक येते तशी आश्वासनं देतात, निवडणूक संपली की आश्वासन विसरतात. एक आमचा काँग्रेसी एका गावामध्ये गेला, हे म्हणतात सावनेरचा होता का, तो एक आमचा काँग्रेसी गावामध्ये गेला आणि त्या ठिकाणी म्हणाला, तुमच्या गावामध्ये हॉस्पिटल बनवतो, तुमच्या गावामध्ये शाळा बनवतो, तुमच्या गावामध्ये फलाना बनवतो, तुमच्या गावामध्ये पूल बनवतो. एक आपले बाबाजी उभे राहिले आणि ते म्हणाले, पूल कसं बनवणार, आमच्या गावात नाला नाही, नदी नाही. ठीक आहे म्हणे, आधी नदी नाला बनवतो मग पूल बनवतो. हे आपल्या नागपूरच्या भाषेत ठोकणार लोक आहेत. हे कधीही तुमचा विकास करू शकत नाही. विकास करण्याकरता मोदीजींसारखी दृढता पाहिजे. विकास करण्याकरता ज्यावेळी एखादा नेता आपल्या राज्याला आपला परिवार समजतो, त्यावेळी विकास होत असतो. एकीकडे कमलनाथजी नाही, ज्यांच्याकरता त्यांचा परिवारच त्यांचं राज्य आहे, त्यांचं सगळं राजकारण हे त्यांच्या परिवाराकरता चाललंय. त्यांना चिंता नकुलनाथचीच आहे, तुमची चिंता नाही आहे. पण शिवराजजींना आणि मोदीजींना तुमची चिंता आहे. तुमचं काय होणार आहे हे मोदीजींना आणि शिवराजजींना ठरवायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक याकरता महत्वाची आहे. बंधू भगिनींनो, जसं मी सांगितलं की मोदीजींनी गेल्या 9 वर्षामध्ये भारताला एक मजबूत अर्थव्यवस्थेत परिवर्तित केलाय. आम्ही 11व्या नंबरचे होतो, आता 5व्या क्रमांकावर आलो, लवकरच 3ऱ्या क्रमांकावर येणार आहोत. लोक विचारतात 5व्या क्रमांकावर आलो तर माझं काय भलं झालं. मी त्यांना सांगू इच्छितो, देशाची अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते, त्या अर्थव्यवस्थेतनं संधी तयार होते, त्या अर्थव्यवस्थेतनं रोजगार तयार होतो, त्या अर्थव्यवस्थेतनं देशाच्या तिजोरीत पैसा येतो. त्या अर्थव्यवस्थेमुळे रस्ते बनतात, पूल बनतात, घरं बनतात, पिण्याच्या पाण्याच्या योजना बनतात, दान बनतात, सिंचाई होते. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होतं. आमचे शिवराजजी या ठिकाणी लाडली बहिणा योजना चालवू शकतात. याचं कारण त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा आला. हा पैसा का आला? हा पैसा देशाची अर्थव्यवस्था मोठी झाली म्हणून आला. देशाची अर्थव्यवस्था मोठी झाली की या ठिकाणी जनहिताकरता आमच्या तिजोरीमध्ये पैसा होतो. आणि मोदीजींनी तर या देशाचा जो पैसा लोकांनी चोरून नेला होता, तो पैसा ही तिजोरीमध्ये परत आणला आणि सांगितलं गरीब का पैसा गरीब तक पोहोचेगा. आणि म्हणून या ठिकाणी परिवर्तन होत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला मी हीच विनंती करण्याकरता आलो आहे. 2024 मध्ये पुन्हा मोदीजी निवडून येणार आहेत आणि 2024 ते 2029 हे अशा प्रकारचं सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारताच्या इतिहासाचा स्वर्णिम पिरियड हा 2024 नंतर येणार आहे. 2024 नंतरच्या भारताला आणि मोदीजींना जगातली कुठलीही ताकद थांबवू शकणार नाही. पण माझा सवाल आहे की 2024 मध्ये मोदीजी ज्यावेळी हा विकासाचा रथ वेगानं घेऊन जातील, त्यावेळी मध्य प्रदेश त्या रथामध्ये असेल की मध्य प्रदेशचं इंजिन कमलनाथच्या रूपानं त्या रथाला मागे खेचणार असेल, हा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून ही केवळ मध्य प्रदेश पुरतं, एखाद्याला मुख्यमंत्री बनवण्यापुरतं अशा प्रकारची निवडणूक नाही आहे, तर मध्य प्रदेशचं पुढचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारी तुमच्या मुलांचं काय होणार, त्यांच्या मुलांचं काय होणार, आमच्या देशाचं काय होणार, देशाच्या विकास यात्रेमध्ये मध्य प्रदेश असणार आहे की नाही हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आता लोकांचं मन बनलंय. मी अख्ख्या मध्य प्रदेशचा दौरा करून आलो आहे. आता मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी को आने से कोई ताकत रोक नहीं सकती. लेकिन संसद वालों,
मेरा आपसे सवाल है, बीजेपी तो नहीं रुकेगी, पर क्या उसके साथ साथ हमारे नाना भाऊ भी होंगे? ये आप मुझे बताइए. सांगा हात वर करून, नाना भाऊ पण असतील का? नाना भाऊ जिंकतील का? तुमचं वोट कोणाला? तुमचं वोट कोणाला? कोणाच्या मागे तुम्ही? मोदीजी, मोदीजी, मोदीजी. जर मोदीजींना मजबूत करायचं असेल तर मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि संसदमध्ये नाना भाऊ हे एकदा तुम्ही समीकरण केलं की चिंता सोडून द्यायची. पुढचे 5 वर्ष चिंता करायची नाही. तुमचं आणि तुमच्या परिवाराची चिंता शिवराजजी करतील, मोदीजी करतील आणि आमचे नाना भाऊ करतील. हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. क्या उम्मीद है भाजपा को यहाँ से? देखिए, भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत के साथ मध्य प्रदेश जीतने वाली है. मध्य प्रदेश की जनता का प्रधानमंत्री मोदी जी पर विश्वास है, मोदी जी की गारंटी पर विश्वास है और साथ में मध्य प्रदेश में शिवराज जी के नेतृत्व में सरकार ने बहुत अच्छा कार्य किया है. बीजेपी के प्रति लोगों में सद्भावना भी है, इसलिए मुझे पूर्ण विश्वास है कि भारतीय जनता पार्टी जीतेगी. राहुल गांधी आज छत्तीसगढ़ में थे. उन्होंने कहा कि मैंने जब से जातीय जनगणना की मांग शुरू कर दी है तब से मोदी जी बोल रहे हैं कि जाति सिर्फ गरीबी होती है. पहले बोलते थे मैं ओबीसी का प्रधानमंत्री हूँ. मैं सिर्फ इतना ही कहना चाहता हूँ कि जातिगत जनगणना का अर्थ ये राहुल गांधी बता दें, उसके बाद इस सवाल का मैं जवाब दूंगा. संजय राउत ने कहा है कि राहुल गांधी के नेतृत्व में सरकार बनेगी 2024 में, वो प्रधानमंत्री बनेंगे, इसलिए डर है मोदी जी को और इसलिए उन पर टिप्पणी कर रहे हैं. संजय राउत जिस स्तर के नेता है उस स्तर के नेता पर मैं टिप्पणी नहीं करता. सर, अंतिम सवाल. राम मंदिर का मुद्दा भी चुनाव में चर्चा में. कमलनाथ खुद कह रहे हैं कि ये बीजेपी इसको प्रचार के लिए इस्तेमाल कर रही है. राम भगवान तो सनातन धर्म के हमारे भी है. अगर राम भगवान उनके हैं तो मैं सवाल पूछना चाहता हूँ, जब कांग्रेस की सरकार थी तो कांग्रेसियों ने प्रभु श्री राम जी के जन्म का प्रूफ क्यों मांगा? आपने क्यों कहा कि प्रभु श्री राम जी अयोध्या में ही जन्मे, इसके बारे में कोई एविडेंस नहीं है? मैं दूसरा सवाल पूछना चाहता हूँ कि आपने ऐसा हलफनामा क्यों दिया कि राम सेतु ये काल्पनिक है, ऐसा कोई राम सेतु है ही नहीं. ये सारे चुनावी हिंदू है. चुनाव आता है तो ये आपको मंदिरों में दिखते हैं और चुनाव खत्म होने के बाद फिर कहाँ कहाँ जाते हैं, बैंकॉक वगैरह, मैं नहीं कहना चाहता. अंतिम सवाल. सर, खड़गे जी ने कहा है कि कुछ लोग छोटी चोरियां करते हैं लेकिन बीजेपी ने बड़ा डाका डाल दिया सरकारें गिराकर. अब उनसे और क्या अपेक्षा की जा सकती है? जो सनातन को गाली देते हैं ऐसे लोगों से हमारी कोई